नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्या जिल्ह्यांचं ग्राउंड झालेलं आहे, बऱ्याच जिल्ह्यांचं ग्राउंड झालेलं आहे आणि ज्या जिल्ह्यांचं ग्राउंड झालेलं आहे त्या जिल्ह्यांची लेखी परीक्षा 15 मार्च रोजी होणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. त्याबद्दलची अपडेट आपण टाकलेली आहे. तर 15 मार्च रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेसाठीचं हॉल तिकीट उपलब्ध झालेलं आहे आणि जवळपास 31 जिल्हे आहेत आणि ह्या 31 जिल्ह्यांचा हॉल तिकीट आज रोजी म्हणजे आज दिनांक 9 मार्च रोजी उपलब्ध झालेला आहे. 15 मार्च रोजी सकाळी 11 वाजता वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या महाविद्यालयामध्ये बऱ्यापैकी ह्या परीक्षा होणार आहेत, लेखी परीक्षा होणार आहेत. तुम्ही सगळ्यांनी तयारी केली असेलच. अगदी वर्षभर तुम्ही कष्ट करताय, वर्षभर बऱ्याच मुलांनी ग्राउंड केलेलं आहे. आता लेखीची ही परीक्षा चांगल्या पद्धतीने तयारी केलेली आहे. तर तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा देतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेखी परीक्षेसाठी कोणकोणती कागदपत्रं आवश्यक आहेत किंवा लेखी परीक्षेसाठी तुम्हाला सोबत काय काय घेऊन जायचं आहे, हे फार महत्त्वाचा घटक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो. ऐन टायमाला परीक्षेला गेल्यानंतर बरेच काही डॉक्युमेंट राहतात किंवा काही गोष्टी राहतात आणि त्याच्यामुळं कदाचित मानसिक टेन्शन येतं मुलांना. म्हणजेच जर थोडंसं तुम्ही मेंटली डिस्टर्ब झालात तर त्याचा परिणाम तुमच्या लेखी परीक्षेवरती होतो. तो होऊ नये म्हणून एक काळजी घ्यायची आहे. आणि ती काळजी काय घ्यायची आहे तर लेखी परीक्षेला जाताना तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंट्स किंवा कोणकोणते साहित्य घेऊन जायचं आहे त्याबद्दलची एक लिस्ट प्रशासनानं जाहीर केलेली आहे. मी तुम्हाला ती लिस्ट वाचून दाखवणार आहे किंवा तुम्हाला ती लिस्ट समोर मी दाखवणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सावधानतेनं आणि काळजीपूर्वक सगळी लिस्ट बघायची आहे आणि ती लिस्ट घेऊन सोबत परीक्षेला जायचं आहे. तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छाच आहेत. चला आता आपण आपल्या स्क्रीनकडे जाऊया.